रुपये। पैलवान विठ्ठल नलावडे आपल्याकडनं 1000 रुपये। बाळा रानावडे आपल्याकडनं 1000 रुपये। प्रवीण बापूराव नलावडे आपल्याकडनं 1000 रुपये। अनंता शेडे यांच्याकडनं 1000 रुपये। रामभाऊ कडू आपल्याकडनं 1000 रुपये। रोहिदास नलावडे 1000 रुपये। काळूराम नलावडे, गणेश नलावडे, अमोल नलावडे आपण हे सर्व पैसे जमा करायचे। जांभलीचे सरपंच सुरेश तावरे यांच्याकडनं 2000 रुपये। ईश्वर महाराजांकडनं 2000 रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेत। देवराम शेठ थोपटे पंच म्हणून आपल्याकडनं देखील 1000 रुपये। नंदूशेठ जावळकर आपल्याकडनं 1000 रुपये। शिवाजी भाऊ नलावडे, राहुल जावळकर आपल्याकडनं 1000 रुपये। माऊलीशेठ जावळकर आपल्याकडनं देखील 1000 रुपये। अशी 30,000 रुपये रोख रक्कम या ठिकाणी आता पुकारलेली आहे। सर्वांनी रोख रक्कम उपलब्ध करून द्यायची। गणेश पैसे घ्या। 55,000 पैसे घ्या। हे जे मल्लशेठ नलावडे यांच्याकडनं 2000 रुपये। रोहिदास भाऊ नलावडे यांच्याकडनं 1000 रुपये। दत्ताभाऊ नलावडे यांच्याकडनं 500 रुपये। सुरेश भाऊ नलावडे यांच्याकडनं 500 रुपये। काळूराम नलावडे यांच्याकडनं 500 रुपये। मॅचचा सराव, मातीचा सराव, डाव प्रति डाव, आकलन क्षमता तितके चांगली। कुस्ती आप्पा कधी कमी नाही। आप्पांना सांगा आप्पा दे ना। या ठिकाणी जो दोन्ही मल्ल लढतात, दोन्ही टॉकीज दंगल मध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे। अक्षय चोरगेनी सातारचं प्रतिनिधित्व केलं। दिनेश मोकाने यांनी त्याच गटामध्ये मुंबई आसराकडनं खेळलं। तुम्हाला असं काही एक वाटेल असे की लग्न नाही, पण अक्षय चोरगेला बोली लागतानाच 8 लाखापासून स्टार्ट झाली होती। राहुल आवरेची बोली होती 9 लाख रुपये आणि अक्षय चोरगेची बोली होती 8 लाख रुपये। म्हणजे त्याचा परफॉर्मन्स, आणि तो परफॉर्मन्स एक उच्च कमिटी होती। त्याच्यामध्ये भारतीय कुस्ती महासंघाचा एक प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा एक प्रतिनिधी, पुणे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मोहन खोपडे होते, जे यशवंत साताऱ्याचे कोच होते। आपला पुणे जिल्ह्याचा सचिव पण इतका स्ट्रॉंग आहे की तो साताऱ्याचा कोच म्हणून राहतो। एवढी पुणे जिल्ह्यातली कुस्ती कसदार आहे, त्यांचाही निलाव झाला होता। हे सर्व पैलवान निलाव करून प्रत्येक टीमनी विकत घेतले होते। या ठिकाणी या दोन्ही कुस्त्या चालू आहेत, या दोन्ही पैलवानांवरती 17 लाख रुपये एवढी बोली लागलेली आहे। आभार नवडे यांच्याकडनं 1000 रुपये। आनंद तिडके यांच्याकडनं 1000 रुपये। यांच्याकडनं 500 रुपये।